उंच जाणार पाखर आभाळाला मिठी, परदेशाची साद निघाली तोडून रेशी मनाती। दूर देशी तो पोर निजावा माय इथे अंगाई गाते। साठी गेली काठी साठी पाणी पित्याच्या डोळा येते। येशील केव्हा परतून बाळा मनी अनामिक काहुर उठत। वाट पिलाची पाहत आहे एकरी काम घरट, एकरी काम घरट, एकरी काम घरट। मला तरी तोंड आहे, पण पण तुम्ही तर मला असं वाटतं जन्मापासून तोंड काळा करून जन्माला आलाय। ए इथं आमच्या बंगल्यावर तू आता कशाला आली? एकाकी झालो रे, जिच्यावर मनापासून अगदी मनापासून प्रेम केलं ती एका बाजूला आहे, माझी पहिली प्रेयसी, माझं पहिलं प्रेम सोनल, आणि दुसऱ्या बाजूला देवा ब्राह्मणांच्या साक्षीने। दोन्ही वकिलांचं म्हणणं ऐकून आणि सर्व साक्षीदारांचे पुरावे तपासून आणि महत्त्वाचं म्हणजे 70च्या जबानीवरून हे कोर्ट समीर गोडबोलेची निर्दोष मुक्तता करीत आहे। तसेच बबन यांना त्वरित अटक करावी आणि इन्स्पेक्टर राठोड यांना बडतर्फ करण्यात यावं हा आदेश देण्यात येत आहे। बाबा बाबा मी आलोय। बाबा तुमचं समीर। हो बाबा, बाबा बोला ना काहीतरी। हो आपलं समीर आहे। बाबा बोलत का नाहीये तुम्ही? आई आई अगं बाबा बोलत का नाहीये? काय झालंय बाबांना? समीर तुझे बाबा कोमात गेले। डॉक्टरांनी सांगितले की लवकरात लवकर त्याने डोळे उघडले नाहीत तर तुम्ही आम्हाला शिकवू नका सोनेराव। शिकायची तर नोकरीसाठी जायचं अमेरिकेला। त्यांची तळवे चाटणारी अवलाबान तोंड सांभाळून बोल। काय करणार बोला ना, काय करणार? हे भारी आहे, आमच्या पैशाला द्यायची आणि धमकी आम्हालाच।
पण मी खरं सांगू का सतीशराव, त्या कोमलमध्ये काय दोष नाही. दोष तुमच्यातच असला. बाबान मला नामत म्हणतो. हा दाखवत आता मर्दानगी काय असते ती. काय दाखवणार आहे तू? हा? मी खरं सांगतो, ती कोमल आहे ना, तुझ्यापेक्षा माझ्याबरोबर जास्त चुकी राहू शकते. बाबान अगं पण आई तुम्हाला सांगितलं का नाहीस? बाबा बाबा बोला ना काहीतरी बाबा. अगं डॉक्टर काय म्हणाले? डॉक्टरांनी पण सगळ्या आशा सोडल्या. समीर आता तू आमच्यापाशी आलायस ना परत. आता तू अमेरिकेला नाही जाणार समीर. नाही आहे. इथे राहून मला खूप काही करायचंय. काही लोकांची देणी मला त्यांना व्याजासकट परत करायची. समीर तू बबन बद्दल बोलतोयस? नाही समीर, समीर नाही. समीर आता तू आमच्यापाशी सुखरूप परत आलास. नाही समीर, हेच आमच्यासाठी खूप आहे रे समीर. तू असं नाही केलं. नाही आहे. बाबांची अवस्था त्या बबनमुळेच झाली. त्याला याची किंमत मोजावीच लागणार आहे. नाही समीर, तू असं काहीही वागणार नाहीस. ज्याच्यामुळे नाही आई, तू माझी काळजी करू नकोस. मला आता माणसं चांगलीच कळायला लागले. सगळी बाळा, जगात जशी वाईट माणसं असतात ना, तशी चांगली माणसं असतात. आपण उगाच वाईट प्रवृत्तीचा कशाला विचार करायचा? सोडून दे विचार आणि चांगल्या प्रवृत्तींचा विचार कर. अरे अरे या सगळ्या गोष्टींमध्ये कोमलने आम्हाला एवढी मदत केली की विचारच नको. समीर, नाहीतर आम्ही कुठं धावलो असतो, काय केलं असतं? आभार मानायचेच असतील ना, तर ते ह्या कोमलचे मान. आणि हो, त्या जयश्रीचे पण आभार मान. अरे कोणाची कोण, पण ह्या सगळ्या प्रकरणामध्ये ती घरच्यांसारखी धावून आली. एकरी काम घरट आव मी काय म्हणते, म्हणा. आपल्या
सुनबाईचं काय डोसकं बिस्क फिरलंय की काय? डोसकं तिचं कशाला फिरल? डोसकं आपल्या दोघांचं फिरलंय आणि म्हणून तर आपण आपल्या मयूरच्या लग्नाची जबरदस्ती केली. जबरदस्ती मी नाही, तुम्ही केली. म्हणून तर आजारपणाचं ढोंग केलं आणि त्या मयूरला एवढ्या मुंबईहून इकडे बोलवलं. आता मला काय माहिती होतं का पुढे असं काय होणार आहे म्हणून? येऊ मला तर पुढे काय होणार आहे ती चिंता लागून राहिली बघ. आता काय व्हायचंय पुढं? ती सोनल जाईल आज मुंबईला परत, मग समजा विषय संपला. नाही, सोनल जाईल मुंबईला आपल्या घरी, पण छाया बिचारी एकटीच राहणार नाही. का नाही राहणार? 2 दिवस जरा नाटक करेल, मग येईल बरोबर सरळ. नाहीतर मी आहेच. नाही, माझी छाया इतर पोरींसारखी तशी नाही बरं का. मग आपण तिला बरोबर सरळ करू. तू का नको ललिता पवार सारखा वागायचा प्रयत्न करू. आता यात ललिता पवारचा काय संबंध? आणि काय हो, ही ललिता पवार कोण? हा, तुमचं काय दुसरं लफडं बिपडं आहे काय? जेव्हा ते म्हणतात ना, गाढवा पुढे वाचली गीता आणि कालचा गोंधळ बरा होता. आधी आपल्या घरात जो गोंधळ माजलाय ना तो निस्तरा. गाढवासारखा मान खाली घालून बसू नका. अरे गाढवासारखी मान खाली घालायची नाही तर गाढवासारख्या काय दुगाने झाडी झेंडू का गावभर, लाथा मारी फिरू का? मला एक तर काही सुचण्याचं झालेलं आहे. एक आयडिया, आपल्या मयूरचं आणि सोनलचं आपण लगीन लावून दिलं तर? आता तुमचं काय डोसकं बिस्क फिरलंय का काय? तुम्ही बी दुसरं लगीन करा, मी बी दुसरा लगीन करते. हा, आपण समधी दुसरं लगीन करूया. लगीन करते. मी काय म्हणतो ऐकून तर घे ना माझं. ऐक ना, पटलं तर हो, नाही पटलं तर सोडून दे ना. ऐकायला काय हरकत आहे? काय ऐकायचंय आता? हे बघ, मयूर आपला, आपला मयूर आहे ना, आपलाच आहे ना, नाही म्हणजे आपला मयूर आहे ना, त्याचं लगीन झालंय छाया संग, बरोबर का नाही? म्हणजे छायाला आवडतोय मयूर. आता ही मुंबईची सोनल, हिला आवडतो मयूर. मयूरवरचं प्रेम सुद्धा आहे त्या सोनलवरती, बरोबर का नाही? छायाचं प्रेम आहे मयूरवरती. आता मयूरवर प्रेम छायावर, छायावरचं प्रेम मयूरवर, सोनलचं प्रेम म्हणजे ऐकून घे. म्हणजे मला असं म्हणायचं की तिघ जण एकमेकांचं प्रेम करतात तर राहू दे की तिघांना गोडी गुलाबी एकत्र ना आणू दे की. हा व आपल्या घरात काय प्रेमाचा बाजार मांडलाय? हे असलं काय झालं ना आपल्या घरात तर समजा गाव वाळीत टाकल आपल्याला. काय गाव वाईट टाकल? गाव काय 2 वेळेचं खायला तर त्याचं काय आपल्याला? तुम्हाला समध्यांचेच डोसके फिरलेत. हो हो, आमची डोसकी फिरली. तुझं डोकं लय भारी चालतं ना, तर तू आमच्या फिरल्या डोसक्यामध्ये पाठीमागच्या बाजूला ये जरा, आणि तुझ्या डोक्यामध्ये काय घुसतंय त्याने घुसलंय ते आम्हाला सांग. त्या पद्धतीने आम्ही वागतो, मग काय हरकत आहे? हे बघा, काय बी झालं ना तरी मला हे लगीन मान्य नाही. तुम्हाला एकदा सांगून ठेवते मी, आणि पुन्हा पुन्हा तेच ते सांगायला लावू नका मला. अगं ऐक, मला तरी कुठं पटतंय सगळं. सगळ्यांना पटेल असंच काहीतरी करायला पाहिजे. ते सुद्धा आपल्याला हवं तसंच. कसं गुन्ह्या गोविंदानं कानानं बहिरा मुका परिज्ञाने.
येस मिस कोमल. डॉक्टर, बाबांच्या तब्येतीमध्ये काही सुधारणा? काय ना मॅडम, त्यांचा फक्त श्वास चालू आहे म्हणून ते मेडिकली जिवंत आहेत. पण त्यावर काही उपाय, औषध? काय ना मॅडम, माणसाला ना जेव्हा एखादा मानसिक धक्का बसतो ना, जबरदस्त आघात होतो त्याच्यावर, तेव्हा त्याची अशी स्टेज येते. काय मॅडम, मेंदू आहे ना आपला, हा एखाद्या कमांडर सारखा असतो जो सतत आपल्या शरीराला काही ऑर्डर्स देत असतो. माणूस कोमात जातो म्हणजे काय होतं, तर हा मेंदू आपल्या शरीराला ऑर्डर्स देणं बंद करतो, त्याचा कंट्रोल सुटतो सगळ्या बॉडीवरचा. आता जेव्हा मेंदू पुन्हा बॉडीवर ताब्यात घेईल, पुन्हा त्याला ऑर्डर्स देईल ना, तेव्हा हे कोमातनं बाहेर येतील. पण ते कधी हे मात्र नाही सांगतात. आणि औषधींचा त्यांच्यावर काहीही परिणाम होत नाही? अहो मॅडम, औषधं, मेडिसिन्स ह्या सगळ्या गोष्टी ना एकदम सपोर्टिंग येतो. मुळातच ते कॅन्सर पेशंट आहेत, त्यामुळे ना. त्यामुळे त्यामुळे काय डॉक्टर? सॉरी मॅडम, मी स्पष्टच बोलतो थोडंसं, पण माणसाची आशा नाही खूप फसवी असते. त्यामुळे लेट्स होप फॉर द बेस्ट. सोनल का आली आता? माझं लग्न झाल्यावर का आलीये सोनल आता? मी म्हणालो तेव्हा झिडकारलं, नाकारलं. आज प्रेमाचा आव आणते. मला विचारतीये माझ्यासाठी थांबला का नाहीस? का थांबणार होतो मी? माझे बाबा एवढे आजारी, त्यांच्यासाठी लग्न करणं कर्तव्य होतं माझं. आणि त्यात त्याचा काही कॉन्टॅक्टही होत नव्हता. वडिलांच्या समाधानासाठी लग्न करणं भाग होतं मला. आणि आता माझ्या सुदैवानं छायासारखी समजूतदार, प्रेमळ, साधी सरळ बायको मिळाली मला. मग माझ्या आयुष्यात सोनलला काय जागा आहे? नाही नाही, या सगळ्या विषयांवर मला सगळ्यांशीच बोलायला हवं. पण छायानं आता हे भलतच काय सुरू केलंय? कोमल, अगं फोन घे, केव्हापासून फोन वाजतोय? हॅलो. हॅलो, मी सोनल बोलतेय. कोण दीदी? अगं अगं कुठेस तू? तुला माहिती इकडे सगळे तुझी किती काळजी करतात येते. अगं अगं सतत बाबा आईला विचारत असतात. तू तू काम कर, तू तू लगेच निघ सोनल. अगं निघतेस ना? हॅलो सोनल आहे ना, मला दे. हॅलो हॅलो सोनल. हा आई, बोल, कशी आहेस? अगं मी ठीक आहे. तुझं काय चालवलंयस तू? हा, 2 दिवसात येते म्हणून सांगितलंस आणि किती दिवस झाले? काय चाललंय हे? तुझ्या बाबांशी मी किती वेळा खोटं बोलायचं? हा आई, अगं येते ना. येते म्हणजे ते काही नाही. आज निघ, आत्ता निघ. नाही आई, आज नाही निघता येणार. आज नाही निघता येणार म्हणजे? अगं डोकं फिरलंय का तुझं? आई अगं थोडंसं काम बाकी आहे, ते झाल्यावर निघते ना. काम? आता कसलं काम राहिलंय अजून? ते काही नाही, आत्ताच्या आत्ता निघ. हे बघ आई, मी आल्यानंतर सगळं सांगते तुला. तू आधी दीदीला फोन दे बघू. सो हॅलो. हा सोनल, पण नक्की काय प्रॉब्लेम झालाय तिकडे? हॅलो दीदी, हे बघ, मी जे सांगते ते नीट शांतपणे ऐक, कारण फक्त तूच समजून घेऊ शकतेस मला. हा बोल. दीदी, इथे मी आणि मयूर लग्न करत आहोत. काय?
काय झालं? सोनल, अगं अगं डोकं फिरलंय का तुझं? अगं काय झालं? बघ सोनल, तू लगेच निघ तिथनं. हॅलो हॅलो सोनल, हॅलो हॅलो सोनल, अगं काय झालं सांगशील की नाही मला? आई, सोनल मयूरशी लग्न करीत आहे. विशाखा, मी इथे आल्यापासून बघतोय सोनल माझ्याशी बोललेली नाही. काही प्रॉब्लेम झालाय का? त्या मुलाचा विषय तिच्या डोक्यातून जात नाहीये का? नाही हो, तसं काहीच नाही. अगं मग काय झालंय काय? डॉक्टर, तुमचं म्हणणं खरं आहे, पण मला माझ्या बाबांना आमच्या घरी घेऊन जायचं, ज्या घरात त्यांनी मला लहानाचं मोठं केलं. अगं पण मयूरचं आत्ताच लग्न झालं ना. सोनल कसं लग्न करणार त्याच्याशी? आई, मला काहीच कळत नाहीये. नेमकं सोनलचं तिकडे काय चाललंय ते. तिचं लग्न झालं असं नाही ना म्हणाली ती? नाही, करणार म्हणाले.